एक गाणं जे बनलं बहिरीनमध्ये, वापरलं गेलं एका बॉलिवूड सिनेमात आणि त्याने अक्षरशः संपूर्ण भारताला वेड लावलं. एक बॉलिवूड चित्रपट रिलीज झाला आणि त्यातून एका कलाकाराला एका रात्रीत स्टार बनवून टाकलं. आता बॉलिवूडमध्ये असं होणं काही नवीन नाही, पण यावेळी गोष्ट जरा वेगळी होती. कारण हा जो स्टार होता तो त्या सिनेमातला हिरो नव्हता, विलेनही नव्हता. तो होता एक संगीतकार. चला तर मग या कथेच्या एकदम मुळाशी जाऊया. तर सगळ्यात आधी बघूया की तो नेमका क्षण होता तरी कोणता, जेव्हा एका अरबी रॅप गाण्याने संपूर्ण देशाला आपल्या तालावर नाचायला भाग पाडलं. सिनेमातला विलन रेहमान डकैत, ज्याची भूमिका केली आहे अक्षय खन्नाने, त्याची एक जबरदस्त एंट्री होती आणि त्या सीनच्या बॅकग्राऊंडला वाजत होता एक भन्नाट अरबी रॅप गाणं, फासला. आणि त्याचा परिणाम सोशल मीडियावर जणू काही बॉम्बच फुटला. मीडियामध्ये तर असं म्हटलं गेलं की तो सीन आणि ते गाणं इतकं परफेक्ट होतं की ते त्या सिनेमाची एक अनपेक्षित ओळख बनून गेलं. ज्यांनी सिनेमा पाहिला नव्हता ते सुद्धा या गाण्याबद्दलच बोलत होते. पण प्रश्न हा आहे की हे गाणं आलं कुठून आणि ते बनवणारा कलाकार होता तरी कोण? आता आपण या कथेच्या खऱ्या हिरोकडे येऊया. भेटूया त्या कलाकाराला ज्याच्या गाण्याने हा सगळा धुमाकूळ घातलाय. ही गोष्ट आहे हुसाम असीमची, ज्याला जग ओळखतं फ्लिपेराची या नावाने. ही सगळी पार्श्वभूमी समजल्यावर आता आपण हे विश्लेषण करू शकतो की हे गाणं इतकं प्रचंड व्हायरल नक्की का झालं. तर ह्या गाण्याच्या व्हायरल होण्यामागे 4 गोष्टींचं एक परफेक्ट मिश्रण होतं. पहिलं म्हणजे त्याचं जबरदस्त संगीत. दुसरं, सिनेमातला तो एकदम प्रभावी सीन. तिसरं, सोशल मीडियावर झालेला त्याचा स्फोट, म्हणजे रील्स आणि मीम्सना पाऊस. आणि चौथं म्हणजे त्या गाण्यातली ती पार्टीवाली भावना, जी भाषेच्या पलीकडे जाऊन सगळ्यांनाच आपलीशी वाटली. या प्रचंड यशावर फ्लिपेराची स्वतः चकित झाला होता. तो म्हणाला, जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक तुमच्या गाण्याला प्रतिसाद देतात, तेव्हा तो अनुभवच काहीतरी वेगळा आणि अविश्वसनीय असतो. या व्हायरल क्षणानंतर नेमकं काय झालं, या शेवटच्या भागात आपण पाहूया की फासलाने फ्लिपेराच्या करिअरमध्ये आणि खलीजी हिपहॉपसाठी कोणते नवीन दरवाजे उघडले. ह्या घटनेचा अर्थ फक्त एका कलाकाराच्या यशापुरता मर्यादित नाहीये. यामुळे खलीजी हिपहॉपसाठी जागतिक दरवाजे उघडले. हे सिद्ध झालं की संगीताचं ग्लोबलायझेशन ही एक टू वे स्ट्रीट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याने पुन्हा एकदा दाखवून दिलं की एक भारी बीट असेल तर भाषा आणि देशांच्या सीमा काहीच फरक पाडत नाहीत. फ्लिपेराची ही कहाणी एका मोठ्या बदलाकडे इशारा करते. तर जाता जाता हा प्रश्न मनात येतो की संगीताच्या या ग्लोबल जगात पुढचा असा कोणता कलाकार असेल ज्याला अशाच कोणत्या तरी अनपेक्षित ठिकाणी प्रचंड यश मिळेल. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?